नमस्कार, असं आहे सगळं या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी ना बऱ्याच वेळेला असं ठरवते की डेली व्लॉगर्स कसे आपल्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी सारखं सारखं व्लॉग करून शूट करून दाखवत असतात. पण सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये असं किती हॅपनिंग काय काय घडणार आहे. म्हणजे माझ्या तरी आयुष्यात असं काही घडत नाही इतकं हॅपनिंग रोजच्या रोज, त्याच्यामुळे मी ते रोजचे ब्लॉग्स बनवत नाही. पण खूप महिन्यानंतर मला चांगली संधी मिळालेली आहे की आता मी बॅक टू बॅक काही ब्लॉग्स शूट करून टाकू शकते. माझ्या घरामध्ये माझ्या बहिणीचं म्हणजे आर्याचं आहे लग्न, आणि आर्याच्या लग्नासाठी आम्ही सगळेजण आमच्या मूळ घरी भेटलेलो आहोत. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं म्हणजे माझी सख्खी मावशी तीच माझी सख्खी काकू असं असल्यामुळं आम्ही जवळपास 10-11 लोक एकत्र एका घरामध्ये राहायचो. मग काही दिवसानंतर जागा पुरेना म्हणून मग ते घर चेंज करून आम्ही जवळजवळ 2 घरं बांधली. आणि आता जरी आम्ही वेगवेगळ्या घरामध्ये राहत असलो त्याच्याही पुढे जाऊन आम्ही सगळेजण वेगवेगळ्या सिटीजमध्ये आता राहत असलो तरी आम्ही 5ही भावंडं प्रयत्न करतो की प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही शक्यतो एकत्र येऊ आणि एकत्र वेळ स्पेंड करू. तर तशाच पद्धतीने आज पण आर्याचं लग्न आहे आणि हा शेवटचा आठवडा आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनीच असं ठरवलं की या आठवड्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आपण सगळ्यांनी इथे एकत्र जमायचं आणि घरच्यांना हेल्प पण होईलच. आणि त्याचबरोबर इथं आमच्याकडं लग्नांमध्ये कशा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातात, विधी केले जातात आणि गावाकडच्या लग्नांमध्ये कशा कशा पद्धतीने एक ट्रॅडिशनल कल्चरल असं एक वातावरण असतं. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉग्समध्ये दाखवते. आज तसं पाहिलं तर आमच्याकडं लग्नाचा आहे हा पहिला दिवस या आठवड्यातला. आभाळ भरून आलेलं आहे त्याच्यामुळं काही कळत नाही आहे, मध्येच पाऊस असतो, मध्येच काय काय सुरू असतं. पण आमच्याकडं लाडू बनवायचं काम आज सुरू आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे आलेत महाराजजी. महाराजजी इकडे लाडू वगैरे बनवतात म्हणजे त्यांनी आता तयारी करायला सुरुवात केली आहे. आणि दुसरीकडं आमच्या दुसऱ्या घरी म्हणजे जे मूळ लग्न घर, तसं तर आमची दोन्ही लग्न घरच म्हणायला पाहिजे कारण आम्ही एकच आहोत. पण तरी सुद्धा ज्या घरामध्ये नवरी आत्ता आहे, नवरीच्या आईबाबांचं घर आहे म्हणजे माझ्या काका काकांचं, तर तिकडे मांडव वगैरे असं सुद्धा सगळं करतात. आपण ते पण आजच्या ब्लॉगमध्ये बघूया काय काय गोष्टी आहेत ते. आणि आता मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडं वातावरण कसं आहे ते. आमच्याकडे काही कार्यक्रम असला ना तर सगळेजण असे एकत्र एका ठिकाणी जमतात आणि गप्पा मारत मारत सुरू असतं. इकडे आहे आजी. आजी देखरेख ठेवतीये. महाराजजींचं सुरू आहे सगळं लाडू वगैरे बनवायचं. महाराजजी लाडू किती बनवणार आहे? 3 किलो, 3 किंवा 4 किलो असे काहीतरी होणार आहेत हे लाडू. आणि हे आमचं आहे ऍक्च्युली कारचं शेड. हे आहे कारचं शेड. पण आम्हाला हे सगळ्या गोष्टी ओपन ह्याच्यामध्ये करायचं होतं कारण तेल आणि याच्यामुळे खूप जास्त वास पण पसरतो सगळीकडं. तर अशी सगळी आहे तयारी सुरू. आणि बाकी मग इतर पण काही गोष्टींची मागे तिखट वगैरे काय काय गोष्टी बनवून घ्यायच्या तर त्याच्यासाठी पण तयारी सुरू आहे. आणि इकडं शेवटचा आठवडा सुरू आहे तर सुद्धा आमच्या घरामध्ये अजून याद्याच बनवायची कामं चालू आहेत. हे आहेत वधूपिता आणि या असं सगळेजण कोपरा कोपरा गाठून गॉसिप करतात, काय काय करतायत असं सुरू आहे. कचरा पिशवी कंटाळल्यात बायका. हो, काय काय कामं झाले पण काय काय राहिले आजच्या दिवसाची कामं? आज फक्त लाडू करायचे. इकडे लाडू आणि मावशी आणि चिवडा, लाडू आणि चिवडा करायचा. आणि ही आहे आर्याची आई म्हणजे वरमाय. आज आम्ही तिकडं सगळं सामान चेक करणार आहोत, पॅकिंगचं पूर्ण करणार आहोत आणि रुखवताच्या करंजा करणार आहोत. हा, आणि इकडे डान्सची पण प्रॅक्टिस रात्रीची चालू आहे. काल रात्री डान्सची प्रॅक्टिस केली का? हो, 12 वाजेपर्यंत डान्सची प्रॅक्टिस केली. कुठले डान्स करणार आहे? पहिला डान्स जो आहे तो हवा के साथ साथ. दुसरा डान्स आहे तो मला आठवत नाही आता. आणि तिसरा डान्स जो आहे तो आजकल तेरे मेरे प्यार की चर्चा.
पद्धतीने इकडे चालू आहे तयारी. आणि ही आहे आमची सृजनी. सृजनी, कुणाचं लग्न आहे सृजनी? कुणाचं लग्न आहे? सृजनीला तुम्ही आधीच्या पण काही काही व्लॉग्स मध्ये बघितलंय. तिला काही इंटरेस्ट नाही, ती काही बोलत नाहीये. पण आता आपण तिकडच्या घरी जाऊया आणि तिकडच्या घरी मावशी तिकडे मांडव घातला का? ओके, तिकडं मांडवाची तयारी चालू आहे, पण ती पण जाऊन बघूया. आणि आर्या आपली नवरी ती काय करते ते पण जाऊन बघूया. आणि जाता जाता दाखवते आमच्या इथे अशी किती छान फुलं लागलेत. आई, ही कुठली फुलं आहेत ग? आई, फुलं कुठली आहेत ही फुलं कुठली आहेत? तगर. पण ही वेगळी आहे का काही तगर? मग बर, मी पण बऱ्याच दिवसांनी येत असते, त्याच्यामुळे मला पण बऱ्याच वेळेला नवीन नवीन झाडं बघायला मिळतात. तर अशी आहे तगराची फुलं. आणि इकडं जास्वंदी आहे. आता ती फुलं आज काढली आहेत, मी उद्या सकाळी परत एकदा शूट करून दाखवेन. असं सगळं काय काय आहे. आणि आता आपण जाऊया तिकडच्या घरी आणि बघूया तिकडे काय काय तयारी चालली आहे ते. आमच्या घराच्या जवळपास एवढी वेगवेगळी झाडं आहेत ना. लहान असल्यापासून आम्ही बघतोय खूप प्रकारची झाडं, सगळ्या प्रकारची फळं वगैरे सुद्धा आम्हाला आमच्या आमच्या कॉलनीमध्येच खायला प्यायला मिळालेली आहेत. हे घरच्या कैऱ्या दिसतात का तुम्हाला? इकडे इकडे अशा इथे वरती दिसत असतील बघा, घरच्या कैऱ्या. बरेचसे आंबे आम्ही काल काढले, पण तरी पण काही काही अजून राहिलेले असतात इथे. इकडं सगळं दिसतं आपल्याला. सामान बहुतेक येऊन पडलंय, म्हणजे थोड्या वेळामध्ये बहुतेक मांडव वगैरे घालणार असतील. आणि आता बघा नवरी, अरे बापरे, नवरी घर लॉक करून कुठेतरी गेलेली आहे. काय माहिती नाही कुठं गेली आहे ते.